रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रोज उठून नाश्त्याला वेगळं काय करायचं असा आपल्या गृहिणींना रोज एक पडणारा प्रश्न आहे। तर आज मी तुमच्यासाठी अतिशय हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता घेऊन आलेली आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा पौष्टिक नाश्ता एकदा खाल्लात ना तर रोज खाण्याची इच्छा होईल, इतका मस्त मऊ लुसलुशीत हा नाश्ता तयार होतो। शिवाय असा पौष्टिक नाश्ता आठवड्यातून 2 वेळा तरी केलाच पाहिजे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मिक्सरमधून हे सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी मी डाळब्या घेतलेल्या आहेत, 1 वाटी आपल्याला मखाना घ्यायचा आहे। मखान्यामध्ये खूप फायबर आणि खूप पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे मखाना हा खाल्लाच पाहिजे। आणि इथे मी 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत, ते फक्त मी धुवून घेतलेले आहेत। आपल्याला ह्याला भिजून घ्यायचे नाही, फक्त ह्याला धुवून एकदा पाण्यातून आपण हे वापरलेले आहेत। पोहे तुम्ही न धुतासुद्धा वापरू शकता। पोहे फक्त आपल्या कॉटनच्या कपड्याने एकदा पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरला वाटून घेतलात ना तरीही चालेल। आता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे। पाण्याचा वापर यामध्ये आपल्याला जास्त करायचा नाही आहे, अगदी थोडंच पाणी। तुम्ही बघू शकता बघा, थिकनेस याची तुम्ही बघू शकता आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये ते मी काढून घेतलेलं आहे। नाश्ता आणखीनच पौष्टिक होण्यासाठी आणि जास्त छान लागण्यासाठी इथे मी 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी कांदा बारीक करून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक केलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या इथे बारीक करून घेतलेल्या आहेत मी, त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही बारीक करून याच्यामध्ये घालू शकता। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी इथे नाही घातलेली आहे। आणि सगळं साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला सोडा इनो वगैरे घालण्याची काहीही गरज लागणार नाही। आपल्याला हा नाश्ता असाच करायचा आहे, असाच आपला हा नाश्ता छान फुलून येतो। तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडं तेल घालायचं आहे, तेलाची सुद्धा जास्त आवश्यकता लागत नाही। तर तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे मी 2 पळी हे मिश्रण घालून घेणार आहे आणि थोडं हलका हाताने आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे, जसे आपण उत्तप्पे तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण थोडंसं हे पसरवायचं आहे आणि झाकण ठेवून याला आपल्याला एखादा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। तर एखादा मिनिट आपल्याला झाकण ठेवून झाल्यानंतर हे झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा, एक बाजू आपली छान अशी खरपूस झालेली आहे। आता आपल्याला हे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घ्यायचं आहे। हा नाश्ता करण्यासाठी आपल्याला तेलाची सुद्धा जास्त गरज लागत नाही, थोडंसं अगदी तेल असेल ना तरीसुद्धा हा नाश्ता छान शेकून येतो। तर दोन्ही साईडून आपल्याला छान खरपूस रंग होईपर्यंत हा शेकून घ्यायचा आहे, त्यामुळे नाश्ता आपल्या खाण्यासाठी मस्त एकदम तयार होतो। हा नाश्ता एकदम क्रिस्पी तयार होत नाही, पण मस्त एकदम मऊ लुसलुशीत सुद्धा तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त लागतो। असा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तर आठवड्यातून 2 वेळा तरी केलाच पाहिजे। तर अशाच पद्धतीने मी सगळे आता हा नाश्ता शेकून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, झटपट आपला हा नाश्ता खाण्यासाठी ते तयार झालेला आहे। मस्त एकदम चटणी तयार केलेली आहे। तर चटणी मी इथे दह्याची तयार केलेली आहे, दही आणि शेंगदाणे, मिरची आणि कोथिंबीर। तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। मस्त गरमागरम हा नाश्ता सोबत चटणी आणि इथे मी 3-4 खजूरसुद्धा दिलेले आहे, त्यामुळे मस्त पोटभरीचा नाश्ता आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।